अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, राज्याचे अत्यंत कार्यक्षम मंत्री आमचे मित्र आणि ज्या वेळेस ते सभागृहात असतात आणि माझा प्रश्न असतो, माझी लक्षवेधी असते, त्यावेळेस त्या लक्षवेधीला अत्यंत प्रामाणिकपणे न्याय देणारे मंत्री उदय सामंत या ठिकाणी आहेत. मला त्याचा फार आनंद आहे, कारण लक्षवेधी त्यांना माहिती आहे. मागच्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये या संदर्भातली लक्षवेधी मी मांडली होती. त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी इतकं सकारात्मक उत्तर दिलं, त्याचा फायदा आमच्या परिसरातल्या नागरिकांना झाला. या उत्तरामध्ये, आत्ताच्या उत्तरामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की स्थानिक संस्था आणि राज्य शासनाचे काय आर्थिक नुकसान होणार नसेल तर आपण ते करणार आहोत. मी मंत्री महोदयांना पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की तुम्ही पावसाळ्या अधिवेशनामध्ये या संदर्भातल्या लक्षवेधीमध्ये आपण ज्यावेळेस लक्षवेधी पूर्ण ऐकली आणि त्यामुळे उत्तरामध्ये आपण सांगितलं होतं की आपण सेम उत्तर दिलं होतं की कुणाचं शासनाचं नुकसान होणार नसेल तर आपण तशा पद्धतीचा निर्णय घेऊ. अध्यक्ष महोदय, त्यावेळेस ज्यावेळेस 97,000च्या जवळपास मालमत्ता होत्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राधिकरणाच्या, ज्या PCMC कडे हँडओव्हर झाल्या, अध्यक्ष महोदय, त्यातल्या 11,000 हे 213 सदनिका आणि 495 गाळे हे फ्री होल्ड झाले. त्याचं सर्व काही श्रेय आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय मंत्री उदय सामंत यांना जातं. त्यामुळे शहराच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. त्यातले मंत्री महोदय सेम तीच प्रोसिजर आहे आणि त्यातलाच उरलेला विषय आहे जो 85,706 मिळकती आहेत त्या फ्री होल्ड करण्यासंदर्भातल्या. अध्यक्ष महोदय, पहिल्या 11,000 ज्या होत्या त्या प्राधिकरणानं बांधलेल्या प्रॉपर्टी होत्या, ज्या लोकांना लीजवर दिल्या होत्या. आता या ज्या प्रॉपर्टी आहेत, 12.5% भूमिपुत्रांना मिळालेल्या जागा आहेत, त्यांनी डेव्हलप केल्या आणि काही ऑप्शन केलेले प्लॉट आहेत जे प्राधिकरणानं लोकांना दिले होते, त्याच्यावर लोकांनी आपली घरं बांधली. तर हे जे 85,000च्या जवळपासचे जे प्लॉट धारक आहेत, हे सुद्धा पिंपरी चिंचवड महापालिकेकडे मर्ज झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे काय झालंय, या सगळ्या प्रॉपर्ट्यांची कन्व्हिजिट, बिल्डिंग कम्प्लिशन, हे बरेचसे प्रॉब्लेम याच्यामध्ये आहेत. अध्यक्ष महोदय, याच्यातला एक आधुनिक मुद्दा असा आहे की जे प्लॉट प्राधिकरणानं अलॉट केले होते, जे प्लॉट प्राधिकरणाने ऑक्शन मध्ये लोकांना दिले होते, ते प्लॉट ज्यावेळेस ऑक्शन मध्ये दिले त्यावेळेस रेड झोन मध्ये नव्हते दिसत. आता तिथं जवळजवळ 3,500 कुटुंबाशी आहेत ज्यांनी प्लॉट प्राधिकरणाकडनं घेतलेत. म्हणजे ज्या नियमामध्ये प्राधिकरण प्लॉट देतं त्यांच्या पूर्ण प्रोसिजरनुसार, टेंडरनुसार, त्यांच्या ऑप्शननुसार देतं, त्या 3,500 लोकांनी प्लॉट घेतलेले आहेत आणि त्या प्लॉटवर आज रेड झोन दिसत आहे. अध्यक्ष महोदय, त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी म्हणजे रिडेव्हलपसाठी परवानगी मिळत नाही. प्राधिकरणाने मानलेलं सुद्धा त्याच्यामध्ये काही इमारती आहेत त्याच्यावर सुद्धा रेड झोन आलेला आहे. अध्यक्ष महोदय, या ज्या काही प्राधिकरणाने प्लॉट दिलेले हे रेड झोन मधून काढण्यासंदर्भात शासन काय निर्णय घेणार का? कारण तशा संदर्भातली मोजणी कलेक्टरांकडनं झालेली आहे. जर ते रेड झोन मध्ये होते तर प्राधिकरणाने ते दिलेच कसे? हा पण मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो. तर अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी 2-3 प्रश्न आहेत, मी काही जास्त घेणार नाही, पण मी जसं मागचा जो 11,000 प्रॉपर्टीचा विषय मंत्र्यांनी घेतला, तसाच हा 85,000 ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्याचा अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय हा निर्णय घेणार का? दुसरा, तो जो रेड झोन मध्ये ही 3,500 कुटुंब जी माझी निगडी, यमुना नगर या परिसरातली जी घर आहेत ती रेड झोन मध्ये दिसतात, पण ती प्राधिकरणाने वाटप केलेले, ऑथोराइज म्हणून लोकांनी घेतलेले, प्लॉट लिगल म्हणून लोकांनी घेतलेले, तर ते रेड झोन मधनं काढून त्या लोकांना सुरक्षित आपण परत करणार का? आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय, इथं या परिसरामध्ये काही पोस्ट विभागानं काही बिल्डिंग्स बांधल्या होत्या, म्हणजे त्या यांनी बांधून दिल्या, प्राधिकरणानं बांधून दिल्या. काही मला वाटतं इन्कम टॅक्सच्या आहेत, अशा 2-3 सोसायट्या त्या ठिकाणी आहेत, पण आता त्या वापरत नाहीत. तर त्या महापालिकेकडे हँडओव्हर करून ते रिडेव्हलप करण्यासाठी सुद्धा मंत्री महोदय तशा प्रकारचं महानगरपालिकेला आदेश देणार का? माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य महेशजी लांडगे साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलाय त्याच्यामध्ये त्या परिसरातले निवासी भूखंड जे आहेत ते 7,707 आहेत आणि त्याचं क्षेत्रफळ आहे
जवळजवळ 4,42,04,457 स्क्वेअर मीटर. औद्योगिक क्षेत्र आहे ते 837 आहे, त्याचं क्षेत्र आहे 14,57,301.16 स्क्वेअर मीटर. 12.5% उल्लेख जो आता सन्माननीय सदस्यांनी केला, त्याचं भूखंडांची संख्या 1426 आहे आणि त्याचं क्षेत्रफळ आहे 13,77,285.975 स्क्वेअर मीटर. आणि अतिक्रमित भूखंड जे आहे त्याचं क्षेत्र आहे जवळजवळ 3,33,35,535 स्क्वेअर मीटर. तर या सगळ्या संदर्भातली ही लक्षवेधी आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की फ्री होल्ड करण्याच्या संदर्भामध्ये सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली. सकारात्मक भूमिका घेऊन सिडको महामंडळ आणि PMRDA पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना जे भाडेपट्ट्यानं वाटप केलेले प्लॉट्स होते ते फ्री होल्ड करण्याचा आपण निर्णय घेतला आणि ते फ्री होल्ड देखील झाले. आता मुद्दा राहिला उरलेल्या 85,000 सदनिकांचा. त्या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये हा निर्णय धोरणात्मक घेण्याची आवश्यकता आहे आणि कॅबिनेटमध्ये हा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ही फाईल निर्णयासाठी वित्त व नियोजन विभागाकडे पाठवलेली होती. वित्त व नियोजन विभागानं त्याच्यामध्ये 3-4 काही पॉईंट्स काढलेले आहेत आणि ती फाईल आता महसूल व वने या डिपार्टमेंटकडे आहे. तर संबंधित जी यंत्रणा आहे महसूल व वने या यंत्रणेला तात्काळ सांगितलं जाईल की कॅबिनेटला आणण्यासाठी पुढची जी प्रोसिजर आहे ती त्यांनी तातडीनं करावी. आणि जे सन्मान्य सदस्य महेश लांडगेंनी सांगितले की उरलेल्या बाबतीमध्ये हा निर्णय काही सभागृहामध्ये होणार नाही, पण हा निर्णय कॅबिनेटमध्ये होऊ शकतो आणि तो निर्णय कॅबिनेटमध्ये होण्यासाठीच आपण ही फाईल मूव्ह केलेली आहे. दुसरा, रेड झोनच्या बाबतीमध्ये सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला तो देखील महानगरपालिकेशी किंवा PMRDशी चर्चा करून त्याच्यातनं काही सकारात्मक मार्ग काढता येईल का, तो देखील निर्णय शासनाच्या दृष्टीनं महत्वाचा आम्ही घेऊ. आणि दुसरा, त्यांनी सांगितलं की विनावापरच्या बिल्डिंग पडलेल्या आहेत. एक गोष्ट खरी आहे की विनावापर जर बिल्डिंग पडलेल्या असतील तर त्याचा वापर नागरिकांसाठी करण्यासाठी जर काय महानगरपालिकेकडे त्या हँडओव्हर करायच्या असतील तर तशी देखील भूमिका शासन घेईल. बोला. अध्यक्ष महोदय, एकदम मुख्य म्हणजे मंत्र्यांनी जे उत्तर दिलं त्याला एकदम सकारात्मक उत्तर आहे. पण मंत्री महोदय, माझी एक अशी मागणी आहे की हे पहा, आपल्याकडं आता जशी जी 11,000 सदनिका आपण फ्री होल्ड केल्या, म्हणजे सेम तोच प्रपोजल हा आहे. या प्रपोजलला सुद्धा त्या सगळ्या NOC आपण घेतलेल्या आहेत. त्यावेळेस आपण ज्यावेळेस सभागृहामध्ये या संदर्भामध्ये आपलं चर्चा झाली, आपण निवेदन केलं, त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की आपण 100% या सगळ्या फ्री होल्ड करू. अध्यक्ष महोदय, माझे आता मी जर त्याचा पाठपुरावा करतोय तर PCMC मिळकती फ्री होल्ड करण्या संदर्भातली फाईल ही आपल्या डेस्क 22ला प्रलंबित आहे अध्यक्ष महोदय. तर जर मंत्री महोदय तिथे जर आपण कळवलं आणि ती कॅबिनेटला आली तर एकदम फास्टमध्ये काम होईल. आणि आपण सांगितलं कॅबिनेटमध्ये घेणार आहात, तर ते जर लवकर घेतलं तर अध्यक्ष महोदय या महिन्याच्या एखाद्या कॅबिनेटला आपण ती घेणार का? कारण फार गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. कारण काही बिल्डिंग आहेत ना, म्हणजे त्या 30-40 वर्षापेक्षा जास्त झालेल्या आहेत. त्यांचं जर आपण स्ट्रक्चरल ऑडिट केलं तर त्या कधीही तिथं अपघात होऊ शकतो. अशा प्रकारचे ऑडिट त्या ठिकाणी आलेले आहेत. जर त्या फ्री होल्ड केल्या तर ती लोक ज्या तिथं राहतात ती त्याच्या परत रिडेव्हलप करू शकतात आणि परत एक तो जो अपघात घडणार ते आपल्याला अगोदरच जर त्याची काय काळजी घेता आली तर ते आपण करणार का, हा एक माझा प्रश्न आहे. दुसरा, अध्यक्ष महोदय, ही प्रक्रिया केल्यानंतर मंत्री महोदय याच्यामध्ये काय झालंय, बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळत नाही जोपर्यंत आपण फ्री होल्ड करणार नाही. याच्यामध्ये फार किचकट आहे. वारस नोंद आहे, त्यानंतर 95% सोसायट्या, जवळजवळ 95% सोसायट्या अध्यक्ष महोदय 12.5% परतावा किंवा एखाद्या व्यक्तीने जर प्राधिकरणाकडनं प्लॉट घेतलाय, 20 गुंठाचा घेतलाय, 1 एकरचा घेतलाय, त्या 1 एकर मध्ये त्यांनी 40,000 स्क्वेअर फूट मध्ये जर बिल्डिंग बांधली तर त्या 40,000 स्क्वेअर फूट मध्ये जर 100 कुटुंब राहायला आली तर त्या 100 कुटुंबाचा लीड झालेला आहे. आणि त्या 100 कुटुंबांचे लीड झाल्यामुळं मालक जो आहे, जो मूळ मालक आहे, ते प्राधिकरणाचे अजून सुद्धा. त्यामुळे प्राधिकरणाने जर ते फ्री होल्ड केलं तर ते स्वतः मालक होऊन स्वतः त्याची रिडेव्हलप करून 30-30 वर्ष 40-40 वर्ष तर अध्यक्ष महोदय याच्या संदर्भात सुद्धा मंत्री महोदय निर्णय घेणार का? सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडलाय फ्री होल्डचा, त्याच्यामध्ये उर्वरित जी सदनिका आहे तो विषय आणि फ्री होल्ड झालेल्या सदनिका आहेत, 2 विषय आहेत. पूर्वी ज्या फ्री होल्ड आपण केल्या सभागृहाच्या आश्वासनानंतर त्या सिडकोच्या आणि PMRDAच्या होत्या. ह्या शासकीय जमिनीवरच्या देखील असू शकतात आणि शासकीय जमिनीवरच्या देत असताना काही नियमावली आहे आणि ती नियमावली फक्त कॅबिनेट मिटिंगच ओव्हररूल करू शकते. त्या दृष्टीनंच कारवाई सुरू आहे आणि त्याच्यातनं सकारात्मक निर्णय होईल. आता पुढे
ही प्राधिकरणाच्या जागा आहेत, या शासनाच्या दुसऱ्या कुठल्याच नाही. प्राधिकरणानं दिलेल्या जागा आहेत या. प्राधिकरणाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जागेचा फ्री होल्डचा विषयच नाही हा. म्हणजे शासनाच्या दुसऱ्या कुठल्या अथॉरिटीचा विषय नाही हा. प्राधिकरणानं ज्या जागा दिल्या लोकांना, त्या जागे संदर्भातलाच विषय. म्हणजे दुसऱ्या कुठल्या जागेत असतात आम्ही म्हटलं पण नसतं करा. ते सन्मान्य अध्यक्ष महोदय, आपण सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीनंच काम करतोय. प्राधिकरणाच्या जरी असल्या आणि सिडकोच्या जमिनी ह्या लोकांकडनं प्रायव्हेटकडनं अक्वायर केलेल्या जमिनी होत्या, त्याच्यामुळे तो निर्णय ताबडतोब आपण करू शकलो. हा निर्णय घेताना वेळ एवढ्यासाठीच होतोय की आपल्याला कॅबिनेटला जावं लागतं आणि कॅबिनेटला जाण्याच्या दृष्टीनं पूर्ण कार्यवाही संबंधित विभाग करतोय. चला, लक्षवेधी क्रमांक 4. सन्मान्य अध्यक्ष